मावशी जरा सरका. हा असं एक ओळ करून बसा नीट. ओ माग सरका की मावशी. आणि हे काय बाळाला कशाला घेऊन आलायसा? शाळा आहे ना वही. रेणू, एक मिनिट हा आजी जरा. ही वेगळी शाळा आहे, जरा प्रेमाने. सॉरी. या बसा, पुढे सरकून बसा. नीट बसा काय मावशी. तुम्ही आज सगळ्या जणी आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आम्ही सगळ्यांनी तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि तुम्हाला ते पटलं म्हणून आज तुम्ही इथे आलाय. आपल्याला असं कायम वाटत असतं की शिकून काय करणार, शिकून काय घरातली धुणी भांडीच करायची, घरच सांभाळायचंय. पण तसं नसतं. शिकल्याने माणसाच्या आयुष्यात खरंच खूप फायदा होतो. आणि आज तुम्हाला ते शिक्षणाचं महत्त्व पटलंय याचं मला खूप चांगलं वाटतंय. करूया आपण सुरुवात. हा करा की. कोण उठणार नाही मधी? हा होय होय, कोण बी नाही उठणार. हा हा वहिनी, कोण नाही उठणार? सगळ्यात आधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. मी सांगते. आपल्याला जर कुठलीही गोष्ट सुरू करायची असेल ना, तर त्याआधी आपण एकमेकांना जाणून घ्यायला हवं. आपल्याला एकमेकांशी बोलायचं असेल तर आपल्याला एकमेकांची नावं माहिती असायला हवीत ना. आपण कुठे राहतो, आपली नावं काय आहेत, हे जर आपल्याला समजलं तर आपण एकमेकांशी चांगला संवाद साधू शकतो. म्हणून आपण एकमेकांची आधी ओळख करून घेऊया. प्रत्येकाने आपापली ओळख करून द्या. सांगा. हा चालते. होय सांगा जरा. ए रखमे, सांग की तू आधी. मीच का? तू सांग की आधी. अगं सांग की. मी नाही बाई. बोला कोणीतरी बोला. मग बोला की तुम्हीच. आता माझं काय राहिलंय? बोला, तुम्ही बोला. घरात तोंड वाजवता आणि आता का गप्प बसलाय? बरं थांबा, मी तुम्हाला प्रश्न विचारते आणि तुम्ही उत्तर द्या. चालेल? तुम्ही सांगा. माझं नाव रखमा. ओ काकी उठून सांगा की. माझं नाव रखमा आहे. माझी 4 एकर जमीन आहे. शेतात खुरपा आलेल्या बायकांचा हिशेब करायचा आहे म्हणून मी शिकणार आहे. बघा हिचं बोलणं. आम्ही काही कुणाला फसवतो होय? जेवढं काम करतो तेवढंच पैसे घेतो की. बरं ठीक आहे. तुम्ही बसा. आता तुम्ही सांगा. माझं नाव संगीता. अहो गरीब माणसं आहोत आम्ही. शेतात खुरपणी करून पोट भरतो. आणि पैशात काय घोळ होऊ नये म्हणून शिकायचं आहे. बर. आजी तुम्ही सांगा. माझं नाव भामा. लिहायला वाचायला शिकलं तर पोत्या वाचायला येतील आणि म्हणून आली आहे. नाहीतरी असली थेर अजिबात पटतच नाहीत मला. शिकून आता काय बॅरिस्टर व्हायचंय वे मला? हो आजी बस. अहो पोती वाचण्यापुरतं शिकायचंय ना व. शिकशीला की. तुम्ही सांगा. माझं नाव दुर्पा आणि ही माझी सून रुप्पा. अहो हिला शिकायचं होतं म्हणून मी हिच्या संगत आली. मला कुठं? तुम्हाला शिकायचं म्हणून आणलंय इथं. आत्ता ग. अगं मला कसले आले हवस? अगं तुला शिकायचं होतं म्हणून मी तुला इथं आणली. नका भांडू नका. ये काके, अगं जरा गप की. कुठं मी सुरू होते वय? बस खाली.
तुम्ही सांगा. आमचं हे पण तालमीतच असतात बघा, राणा भाऊजी संग वैगिनी भाऊजी. तुम्हाला सांगते अंजली ताई, अहो आमचं हे किराणा मालाच्या लिस्ट मध्ये लई घोळ करतात बघा. म्हणून मी ठरवलंय आता मॅच लिहाय वाचाय शिकणार आणि मॅच लिस्ट बनवून देणार किराणा मालाच्या. मग बघतेस कसं चुकत्यात ते. हा अंजली ताई, तुम्हाला माहितीये माझ्या लई ओळखी आहेत वय. यो समजा गाव मला ओळखतोय बघा. मला ओळखताय? मी बरकत. हा बसा खाली. वय. बहिणी, अहो यांच्या वळखी आणि कारण ऐकायचंच रात जायची. घ्या पटक तशी शिकवायला. वळखी काय होतीलच की नंतर. धारचा टायमिंग झाली की समजी जायची. घ्या शिकवायला घ्या. आपण सगळे इथे का जमलोय माहितीये तुम्हाला? शिकायला. किती दिवसात शिकन आम्ही? पण ते नव हळदी कुंकूचा कार्यक्रम कधी? हा कुठला हळदी कुकू? अहो तुम्हाला सांगितलं होतं की शिकायला जायचंय म्हणून. ते कवा? असू द्या आता, असू द्या. आता आलाय तर 4 गोष्टी चांगल्या शिकून जावं की. अहो तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही शिकवा. हा वहिनी शिकवा पटापटा. चला आता आपण वर्ग सुरू करूया. होय होय. अजिबात घाबरू नका तुम्ही. आज मी काही अवघड नाही शिकवणार. आज आपण फक्त काही कविता आणि गाणी म्हणूयात. मग तर लई बेस झालं बघा. ही रकमा गोव्या लई भारी म्हणते बघा. शेतात खुरपणी करताना टाइम कसा जातो कळतच नाही. हे बघा, आधी आपण शुद्ध बोलायला शिकलो तर आपण शुद्ध लिहायला शिकू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी आपण आज कविता म्हणायला शिकूया. काही कविता या बोली भाषेतल्या असतील आणि काही कविता प्रमाण भाषेत. बोली भाषा म्हणजे आपण रोज एकमेकांशी बोलतो ती झाली बोली भाषा. आणि काही कविता प्रमाण भाषेतल्या असतील. आज आपण प्रमाण भाषेतली कविता म्हणू. मी एक काम करते, आधी मी कविता म्हणते मग तुम्ही तीच कविता माझ्या मागून म्हणा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण मी परत एकदा म्हणते, ऐका. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. ऊन होय, भरले ऊन पडले. हो आज लय ऊन आहे. तुम्हाला या कवितेचा अर्थ समजला का? आता श्रावण महिना सुरू होईल, मग त्या महिन्यात खूप पाऊस पडतो, सगळीकडे हिरवगार होतं. त्या पावसावर आधारित ही कविता आहे. श्रावण महिन्यावर आधारित ही कविता आहे. किती वेळ शिकवणार आहेत ग? काय माहित बाई. अगं रातच्या जेवणाला पीठ नाही, गिरणीत जाऊन दळप आणायचं आहे मला. अगं माझं मी पोरग घरात रडत असेल. मला तर कंटाळाच आलाय बाई. मावशी अहो नीट म्हणा की कविता. बाई सांगायलात ना व काय चाललंय तुमचं? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. तुम्हाला चहा हवाय, पाणी हवं? करूया मग सुरू आपण. श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण मासी समजत आपल्या शेतातलंच वाटायला. वैर तू बस इथे कविता ऐकत, मी जातो शेतात. थांबकी जाऊ संगट. अरे गड्या,
तू बी चांगलाच रमालायस की शिकण्यात. हा अजिबात नाही. जरा घे ना. माझ्या मागणं म्हणा आता. श्रावण मासी हर्ष मानसी. कुठे निघालात? तुम्हाला माणसं पाहिजे होती ना व, मग दिले की आणून. आणि तसं बी लई कामं खोळंबलेत. ह्या बायका सुद्धा त्यांची सगळी कामं सोडून आल्या आणि तुम्ही कुठे निघालात? तुम्ही थांबा. अहो, तसं नाही, शेतात लई काम आहेत. काय रे? वय वय हा वय. कितीही कामं असू दे, ह्या बायका सुद्धा त्यांची सगळी कामं सोडून थांबल्या. आणि तुम्ही कुठे जाणार? त्यांना कसं वाटेल? अहो काय बी वाटणार नाही. अहो खरंच काय वाटणार नाही. पाहिजे तर उद्या थांबतो. ठीक आहे? नाही नको, तुम्ही आत्ताच थांबा प्लीज. मला माहित आहे तुम्ही मला का थांबायला लावतोय ते. हे बघा, मी कधीपासून शिकणार ते अजून ठरवलं नाही. काय ए चल चल. हो गप्प बसा की जरा, गप्प बसा की. म्हणा की माझ्या मागणं. अंजली, यासनी तर काय बी कळना झालंय. कसं शिकवायचं यासनी? रेणू, मला वाटतं आपण यांना यांच्या भाषेत शिकवायला म्हणजे, आणि सगळ्यात आधी शिक्षणाची गोडी निर्माण करायला. श्रावण मासी श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावण मासी हर्ष मानसी. चंदे, इथं आमचं डोसकं ठाणाना करायला आणि तू गाणं काय गायलीस? गाणं नाही, कविता आहे. आणि ते बी पावसावरची कविता आहे. मास्तरीला बरंच काय माहिती बरं का शेतातलं. आम्ही चहा मागितला होता आणि तू कविता ऐकत बसली आहेस बाय खाली. आव नाही ताई साहेब, ते हा चहा आणता आणता कानावर पडलं तेवढंच. थांबा, घ्या. चहा आणलाय का सरबत? गार ढोल झालाय नुसतं. आव ताई साहेब, उन्हाळा खूप आहे ना व, म्हणून गार आणला मुद्दामूनच. आणि हा जी भाजली तर. वा, काय खोटं बोलतीस ग चंदे? कसलं खोटं बोलतीस तू? हा, खरं खरं काय ते सांग, नाही तर तांगड्या तुडून हातात देऊ. काय नाही होत ताई साहेब, ते कविता ऐकता ऐकता कधी आणि कसा येळ गेला तेच कळलं नाही बघा. पर मी जाऊ काय परत कविता ऐकायला? हा, जा 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 जा, कविता ऐक आणि तिथनं डायरेक्ट तात्याच्या घरी जा. इथं परत यायची गरज नाही. अहो ताई साहेब, असं काय म्हणायला सा? अहो ती मास्तरीन काय दिवं लावते हे कळायला नका काय आपल्याला? आणि मग मी येऊन सांगन असं ठरवलं तो. गावातल्या त्या अडाणी बायांना गोळा करून शिकवलं तर त्या दिवा काय लावलं ग? अहो ताई साहेब, तसं तुम्हासनी वाटतं. पर खरं सांगू का, थोरल्या ताई साहेबांमध्ये बरीच गुण आहेत. आणि ती बोलत असताना मला ऐकतच बसावं असं वाटतंय बघा. होय काय? होय, खरं सांगतेस का काय? होय, तुम्हाला सांगते, साहेब तर लई खुश होणार आहेत बघा त्या मास्तरनीवर. आणि खुश होऊन का नाही, पुढच्या आमदारकीचं तिकीट त्यासनीच देणार. तुम्ही तर लई मागं पडला बघा ताई साहेब. आणि मग साहेब म्हणणार बघा, थोरली गावच्या भल्याचं करायला पर धाकली बिनकामाची. चंदे, हे असं बायांना घेऊन गोळा करून त्यासनी शिकवणं, त्यात कसलं आलंय ग कौतिक? पाहिजे असेल ना तर आम्ही बी असं 50 बायकांना शिकवू शकतो. असं मग शिकवा बघू. हा, येडी का खुळी तू? हे असलं शिकवणं बिकवणं आम्हाला शोभत नाही. ए, आमचं घरानं काय ते माहिती आहे ना बघ. असं 50 बायकांना शिकवत बसाय आम्ही काय कारकुनाची पोरगी आहे? जाधवांची लेक आहे आम्ही, ध्यानात ठेवायचं. होय, ते बी खरंच आहे म्हणा. शिकवणी म्हणजे तुमच्या बसची बात नाही. तुम्हाला कसं आहे, नुसतं हिथं बसून ऑर्डर सोडणं एवढंच जमत्या. काय म्हणलीस? खानदानी पण हो, तुम्ही लय मोठ्या खानदानातले आहे. खरं सांगू ताई साहेब, हे इथं शाळा सुरू करून का नाही मास्तरीनं लय मोठी बाजी मारली बघा. आता हीच बाजी कशी पलटवतो ते बघ तू चंदे. पहिला दिवस आहे ना वाज,
मारू दे उड्या. रोज रोज आपलं कामधंदा सोडून कोण येणार आहे ग इथं? कोणच नाही. शाळा बी बंद आणि त्या मास्तनीचं थोबाड बी बंद. आता कसं शहाण्यासारखं बोललीस ग चंदे? तू बघ ग, तिची ही शाळा बंद पडणार म्हणजे पडणार. राणा, मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं बघ आपल्या घरात शाळा सुरू होईल ते. हे बी इतकी मस्त. अंजलीबाई लय भारी शिकवतात रे. अरे म्हणूनच मी बी तुला म्हणतोय, हो बघ तू बी घे शिकून. अरे चांगला चान्स गावलाय, सोडू नकोस. अरे वहिनी तुझी बायकोच आहे ना मग, तुला काय ती मारणार बिरणार नाही. ए तू सारखं सारखं तिकडे येऊ नकोस हा. मी शिकलो नाही शिकलो तर काय फरक पडणार आहे तुम्हाला? अरे मग गावातल्या बायका नाही शिकल्या तर त्याची काय फरक पडणार आहे? अरे आपल्या आया बहिणी शिकल्या तर स्वतःच्या पायावर उभे राहतील, त्यांना कोण फसवणार नाही. अरे राणा, तू बी शिकलास तर तुला बी कोण फसवणार नाही. अरे मला कोण फसवणार आहे? आणि अंजलीबाई कोणाला फसवत देणार नाही. काय राणा, एवढी दिवस वर्ष तुझ्या मी जोर बैठका मोजतोय, हे असं चुकतं करायलायस वय? का काय झालं? बायकोला शाळेतून बसवली आणि ती बी आपल्या हरकून जाऊन बसली. लिवायला वाचायला शिकलं तर चांगलंच आहे की. काय मर्दा, चांगलंच आहे की. अरे आधी त्या किराणा मालाच्या लिस्टवरनं माझ्यावर टापरायची आणि आता लिहाय वाचायला शिकली म्हणजे काही खरं नाही माझं. अरे उलट तुझा लिस्ट बनवायचा ताप वाचेल की. आता शिकायचं म्हणून अरे स्वयंपाक पण न करताच गेली या. म्हणाले हॉटेलात खाऊन या. अरे तुझ्या शाळेबाई उपाशी मारलोय ग मी. सोच की काय दिवस. नाहीतर शेतात येत जा जेवायला, मी बी आणतो तुझं जेवण. अरे माझं सोड, गावातल्या सगळ्या घरात गडबड उडाली. गावातल्या सगळ्या बायका शिकायला वाड्यावर आणि गडी माणसं हुडकायला हॉटेल. तो खालच्या गल्लीतला पुंडलिक अरे तुझ्या घराकडे गेला वैतागून. खरंच काय? तर काय, बायकोला रट्ट मारत आणणार म्हणलाय. आज त्याला असा डोस देतो की नाही? बरकत काय? तू एक काम कर, तू पुढं मी घरला जाऊन येतो. पुंडलिक माझ्या आधी घरला पोचला शिकवण्यात गोळ करायचा. जा रे बाबा जा, तुला निमित्तच पाहिजे घरला सटकायचं. जा हा जा. अर्धी वाटी, त्याला जोरून पुन्हा अर्धी वाटी आणि त्याला काना. हा झाला अ. आता मी फोड करून सांगते, नीट लक्ष द्या. ही अर्धी वाटी, ही दुसरी अर्धी वाटी. त्याला हा काना काढला की होतो अ. आता मला सांगा, कुणाचं नाव अ पासून सुरू होतं? अननस. बरोबर, अ म्हणजे अननस. हे बघा, अ न न स. हे शिकणं लई अवघड आहे बघ. मग काय तर. मला तर एका जागाला बसून कट्टा आलाय बघ. हे काय करायचं, कसं सांगायचं मास्तरीन बाईसनी? मी काय म्हणते, संगीताच्या मुलाला चिमटा काढूया का? रडायला लागले की शिकायचं थांबेल बघ. मी काय म्हणते, गोदाका बी गेल्या, रानादा बी गेल्या बाहेर, मग आपण सटकूया की. पण कारण काय सांगायचं? ओ वहिनी साहेब, मी जाऊ काय घरला? गिरणीत दळप आहे, आणायचं आहे मला. लय उशीर झाला आणि पोरगा बी राहीना बघा. जाऊ काय म्या? बरं म्या. अहो तुम्ही थांबा की एक मिनिट. अहो थांबा की, कुठे चालल्याचा? बरं पण उद्या लवकर या. हा माझे पण सुनून लक्ष ठेव. मी पण अहो ऐका ना